निर्गम प्रकरण 16. देव मन्ना देतो. मग एलीम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलीम आणि सीनाय यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहोचला. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवित होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला ह्या रानात आणले आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवितील ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे. मोशे आणि अहरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वरानेच तुम्हाला मिस्र देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून येईल आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही असे कोण की तुम्ही आम्हाविरुद्ध कुरकुर करावी. मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हाला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकरी देईल तेव्हा असे होईल, कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आम्हाविरुद्ध नव्हे तर परमेश्वराविरुद्ध आहे. मोशे अहरोनाला म्हणाला, इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे. अहरोन इस्रायलाच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरविली. तो ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल. संध्याकाळी असे झाले की लावे येऊन सर्व छावणीभर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हे काय? कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही की प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी, म्हणजे आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक ओमर जमा करावे. इस्रायल लोकांनी तसे केले. कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही. प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले होते. मोशेने त्यांना सांगितले की कोणीही ह्यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेविले तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर रागावला. ह्या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे ते गोळा करीत आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळून जाई. 6व्या दिवशी त्यांनी दुप्पट म्हणजे प्रत्येक माणशी 2 ओमर गोळा केले. तेव्हा त्या मंडळीच्या सर्व सरदारांनी मोशेकडे येऊन त्याला हे कळविले. तो त्यांना म्हणाला, परमेश्वराचे सांगणे असे आहे की उद्या 20व्याचा दिवस परमेश्वराचा पवित्र शब्बात आहे. तुम्हाला भाजावयाचे ते भाजा आणि शिजवावयाचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा. मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते सकाळपर्यंत ठेविले, पण त्याची घाण सुटली नाही किंवा त्यात किडे पडले नाहीत. मग मोशे म्हणाला, ते आज खा, कारण आज परमेश्वराचा शब्बात आहे.
आज रानात ते तुम्हाला मिळावयाचे नाही. 6 दिवस तुम्ही ते गोळा करावे. 7वा दिवस शब्बात आहे, त्या दिवशी काही एक नसणार. तरी 7व्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, पण त्यांना काही मिळाले नाही. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयाला तुम्ही कोठवर नाकारणार? पहा, परमेश्वराने तुम्हाला शब्बात दिला आहे, म्हणून 6व्या दिवशी तो तुम्हाला 2 दिवसांचे अन्न देतो. 7व्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे. आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये. ह्याप्रमाणे लोकांनी 7व्या दिवशी विसावा घेतला. इस्रायल लोकांनी त्या अन्नाचे नाव मान्ना ठेविले. ते धण्यासारखे पांढरे असून त्याची चव मध घालून केलेल्या पोळीसारखी होती. मोशे म्हणाला, परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की ह्यातले 1 ओमरभर पुढल्या पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा. मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणून रानात कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल. तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, 1 पात्र घेऊन त्यात 1 ओमरभर मन्ना घाल. ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर राखून ठेवावयाचे आहे. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते जतन करावे म्हणून साक्षपटासमोर अहरोनाने ते ठेविले. इस्रायल लोक वस्ती असलेल्या देशात जाऊन पोहोचेपर्यंत 40 वर्षे मान्ना खात होते. कनान देशाच्या सरहद्दीपर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत ते मान्ना खात होते. ओमर हा एफाचा 10वा भाग आहे.